चला, काय बघायचं मग आता सध्या आपल्याला? पर्सेंटेज. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, आपण म्हणजे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पर्सेंटेज फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे सिम्प्लिफिकेशन मध्ये काम आहे. तुम्ही असं कन्सिडर करू शकता की मॅथ्स मधले 90% चॅप्टर असे आहेत ज्याच्यात तुम्हाला कशाचं काम पडते? पर्सेंटेज. येतं लक्षात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये सुद्धा है ना, तुमच्या म्हणा माझ्या म्हणा सर्वांच्याच लाईफ मध्ये आपण कुठेही गेलो की आपल्याला सर्वात जास्त काम कशाचं पडते? पर्सेंटेज. म्हणजे एखादी वस्तू घ्यायला गेले तुम्हाला डिस्काउंट भेटेल, कुठे काही प्रॉफिट असेल, कुठे काही लॉस होईल, है ना, सर्व आपण काउंट कशामध्ये करतो? पर्सेंटेज मध्ये, है ना. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. चला, तुम्हाला पहिले आपल्या खरेदारीचा प्रश्न सांगतो, है ना. सध्या ऑफरचा पिरियड सुरू आहे. ठीक. ऑफर बघा कशा कशा राहतात. बाय वन गेट वन फ्री. बाय वन गेट वन फ्री. एक विकत घ्या, एक फ्री मध्ये घ्या. ठीक आहे. एक ऑफर राहते फ्लॅट 50% ऑफ. फ्लॅट 50% ऑफ. एक राहते अप टू 50% ऑफ. कुठली राहते? अप टू 50% ऑफ. एखादी अशी राहते की 5,000ची खरेदी करा आणि 1,000 रुपये डिस्काउंट घ्या. बरोबर, 5,000च्या खरेदीवर 1,000 रुपयाचा काय? डिस्काउंट. अजून एक ऑफर राहते की समजा 2,000ची खरेदी करा किंवा 2-3 हजार रुपयाची खरेदी करा आणि 500 रुपयाचं कुपन घेऊन जा. 500 रुपयाचं काय घेऊन जा? कुपन. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट जे तुम्ही खरेदी करसाल त्याच्यात जे काही तुम्ही वस्तू घ्याल त्याच्यात 500 रुपये तुम्हाला काय भेटेल? ऑफ भेटेल. आता तुम्हाला पूर्ण 3,000च पे करावं लागतील. नेक्स्ट तुम्ही एखाद्या कस्टमरला ते कुपन देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला जर युज करायचा आहे तर 1 महिन्याचा 2 महिन्याचा टाइम पिरियड दिला जातो आणि त्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही या, पुन्हा खरेदी करा आणि हे काय घेऊन जा. म्हणजे जे नेक्स्ट खरेदी करसाल त्याच्यावर तुम्हाला 500 रुपये काय भेटेल? ऑफ. पाहिलंय अशा सर्व ऑफर तुम्ही? नक्की. यातली सर्वात चांगली ऑफर कोणती? पहिला बाय वन गेट वन फ्री. किती जणांना वाटते चांगली ऑफर आहे? सर्वात चांगली ऑफर या ऑप्शन्स पैकी. आजूबाजूने पाहून हात वर नका करू, जे तुमचं मन म्हणते ते करा. किती मत आहे बाय वन गेट वन ला? 4. गर्ल्स मध्ये एकही नाही. याला 4 मत. फ्लॅट 50%. फ्लॅट 50%. 2, 4, 6, 7, 8. अर्धा. इकडे फ्लॅट 50% ला चला 12 मत. अप टू 50%. अप टू 50% किती लोकांना वाटते? 2. अजून झाले? 50% नाही. इथे चौथा ऑप्शन एक जण आहे. अजून कोणी? पाचवा. बाकीचे खरेदीच नाहीत करत वाटते. अजून सांगा, कोणाला अजून मत द्यायचं आहे? कशाला? हा, कोणता आहे बेस्ट ऑप्शन? कोणता आहे? सर्व चांगलेच आहे, कोणताच नाही. सर्व सारखंच पडते. ठीक आहे, सर्व सारखा नाही पडत. लक्षात घ्या. बेस्ट ऑप्शन इज अ फ्लॅट 50% ऑफ. बेस्ट ऑप्शन कोणता आहे? फ्लॅट 50% ऑफ. सांगू कंपॅरिझन? लक्षात घ्या. मला एक शर्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? शर्ट. शर्ट आहे 1,200 रुपयाचं. किती रुपयाचं शर्ट आहे? आणि माझ्याकडे 600 रुपये आहे. यातल्या कोण्या स्कीम नुसार मी माझं शर्ट घेऊ शकतो? फ्लॅट 50% ऑफ म्हणजे 1,200चा शर्ट कितीला भेटेल मला? इथं भेटू शकते का? बाय वन गेट
वन फ्री म्हणजे एक एका याची पूर्ण किंमत द्यावी लागेल. बरं, मला एकाच शर्टाची नीड आहे, येस ऑर नो? किती शर्टची नीड आहे मला? एकच शर्ट पाहिजे. तो कोण्या स्कीम मध्ये घेऊ शकतो मी यातल्या? फ्लॅट 50% मध्ये. कुठे घेऊ शकतो? फ्लॅट 50%. यस ऑर नो? पहिल्या स्कीम मध्ये घेऊ शकतो का? नाही. आणि मला इथं घेतल्यावर जबरदस्तीने एक वस्तू घ्यावं लागेल की नाही? बरं चला, अजून कन्फ्युजन दूर करतो तुमचं. तर मला एक पॅन्ट शर्ट घ्यायचा होता. काय घ्यायचा होता? एक समजा आता काहीतरी सण आहे, समजा आपण घेतो है ना. आता तुम्ही कधी कपडे विकत घेता, आम्हाला दसरा आणि दिवाळीचीच वाट पाहावं लागेल. नाही तर वाढदिवसाला भेटा, एखाद्या वेळेस भेटला तर चुकून, ठीक आहे. तर मग दसरा आणि दिवाळी, तेव्हा दसऱ्यात भेटला तर मग दिवाळीत नाही भेटत, दिवाळीत भेटला तर दसऱ्यात. मग पहिले दिवाळीत घेतो, मग संबंध दसऱ्यात घरोघरी फिर लागते तर दसऱ्यात विकत घ्या लागते. नाही, दिवाळीत घेऊन काही उपयोग नाही, पण दसऱ्यात दिवाळीला घाला असो. तर मग मला एक पॅन्ट आणि एक काय घ्यायचा आहे? शर्ट घ्यायचा. तर मला सांगा, पॅन्ट आणि शर्ट, समजा मी एक पॅन्ट घेतला 1800 रुपयाचा, वर्षातून एकच वेळा घेतो तो, पण महागच घेतो तो पहिल्यापासून ना. कितीचा घेतला? पॅन्ट 1800चा. बट शर्ट शोधून 1800चं सापडते का? नाही सापडत. शर्ट कितीचं राहते जास्तीत जास्त? तसं तर लाखानेही राहते. मी काहीतरी पुण्याला फर्स्ट टाइम मॉलमध्ये गेलो, 22,000ची टी शर्ट होती. किती? म्हटलं भाई असं काय टाकलं याच्यात? कितीची आहे, है ना? असे शौकीन लोक आहे. 4-4 हजाराचं पाणी पितात तर हे काय आहे, है ना? असो, आपण आपल्यानुसार बोलू, ठीक आहे. किती? 1200 ते 1500. मग जेव्हा बाय वन गेट वन फ्री आहे, तर मला प्राइस कोणती पे करावं लागते? जे जास्त वाली आहे. नाही, 1800चा पॅन्ट आहे, 1200चं शर्ट आहे, तर एकावर तर एक फ्री आहे, ठीक आहे. तर मग मला ही प्राइस पे करावं लागेल की ही प्राइस पे करावं लागेल? जे जास्त वाली प्राइस आहे ते काय करावं लागते? पे करावं लागते. मग 1800चं शर्ट तर सापडत नाही, आणि दोन पॅन्ट जर घेऊन आलो त्याच्यावर काय घालू? घरी आणून पॅन्टवर पॅन्ट घालू? पहिले तर गरिबीवाला ऑप्शन होता ना आपल्याजवळ. आला का लक्षात? की त्या पॅन्टवर शोधणारा पहिले शर्ट घ्यावं लागेल, त्याच्यावर शोधणारा काय घ्यावं लागेल? पॅन्ट घ्यावं लागेल. समुद्राला काय म्हणायचं आहे? तर मग कुठली बेस्ट आहे? फ्लॅट 50%. म्हणजे आपल्या चॉईस नुसार 1800चा पॅन्ट मी 900 रुपयात घेतला असता, शर्ट दुसरीकडे जाऊन घेतलं असतं आणखी, समजलं का? किंवा शर्ट घेतलं असतं त्याच्यावर 50% काय भेटला असता? ऑफ. समजलं? तर सर्वात बेस्ट ऑफर कोणती आहे? फ्लॅट 50%. अप टू 50% तुम्हाला माहितच आहे. अप टूचा अर्थ काय होतो? 50% पर्यंत. 50% पर्यंत. तर मग कोणा याच्यावर 10% राहते, कायच्यावर 20ही राहते, कायच्यावर 30ही राहते, आणि एखादं न्यू अरायवल राहते. एखादं काय राहते? न्यू अरायवल, है ना. म्हणजे अमरावतीमध्ये एक दुकान आहे, तिथं ऑलवेज बाहेर बोर्ड लागलेला राहते 50% ऑफ. काय बोर्ड राहते? 50% ऑफ. मग आपल्या इकडे ऑफरची आदत आहेच, ठीक आहे. तर लोक ते ऑफर पाहून दुकानात जाते. दुकान आहे चपलाईचं नाव नाही सांगत, विचार कशाला बदनामी करावं आपण, है ना. त्याची स्ट्रॅटेजी वापरायला. तर आपण अंदर जातो, दुकानात एंट्री केली की समोर एक टेबल, असा गोल टेबल किंवा चौकोनी टेबल ठेवला राहते, त्याच्यावर 10-12 खेटर ठेवले राहते, जे आपल्याला पाहताच क्षणी असं वाटते की हे तर कधीच नाही घ्यावं. आणि डिस्काउंट त्याच्यावरच असते, आणि त्याच्यातलं काही तर आपल्याला होतच नाही, म्हणजे आपल्या मापाचंही नसते, आणि त्यातलं आपल्याला आवडतही नाही. मग आता एक वेळा दुकानात गेल्यानंतर नीट तर आहे समजा चप्पलची, मग बाकीच्या चप्पलही आपण पाहूनच घेऊ की नाही? म्हणजे त्याची ती विक्रीची काय झाली? स्ट्रॅटेजी झाली की 50% ऑफ कशावर आहे? या टेबलवर जे ठेवलं आहे त्याच्यावर. बाकीचं जे डिस्प्ले मध्ये लागलेलं आहे ते सर्व काय आहे? न्यू अरायवल आहे. म्हणजे न्यू अरायवल म्हणजे त्याच्यावर डिस्काउंट अवेलेबल नाही. पटते तर यातलं घ्या, नसेल तर मग इकडे तिकडे पान त्यातलं खरेदी करून घ्या. म्हणजे जेवढे पैसे आहेत तेवढे असे लोक युज करतात, ठीक आहे. हे तर मस्तच काम आहे. आत्ताच कपडे घ्या आणि 1 महिन्यानं अजून घ्या, मारतील नाही घरचे. 3,000च्या हाता घ्या, कुपन घ्या. आपला मित्र देते का आपल्याला 500 रुपयाचं कुपन दिल्यावर त्याला पैसे? एक कप चहा तर नाही पाजत तो. ठीक आहे, समजलं का? हा, हे तरी थोडं ठीक आहे. 5,000ची खरेदी केल्यावर 1,000 रुपये काय भेटू राहिला? डिस्काउंट मिळेल. पण 1,000 5,000चे किती पर्सेंट झाले? 20%. किती पर्सेंट? म्हणजे डिस्काउंट इज अ 20% है ना.
मार्केटमध्ये असं अनालिसिस करत राहणं खूप गरजेचं आहे. समजून राहिलं? नाही तर मग ऑफर आहे तिकडे काही घेऊन घेतलं, कोणती बेस्ट ऑफर आहे ती आपल्याला समजायला पाहिजे. क्लिअर? सर्वात बेस्ट कोणती आहे मग? फ्लॅट 50%. क्लिअर? चल, सध्या तर आमच्याजवळ पैसेच नाहीत म्हणा, टेन्शनच खतम. आपण आपलं बुक खरेदी करू. आता 230 रुपयाचं एक बुक आहे. कितीचं? 230 रुपयाचं, ज्यावर 20% तुम्हाला डिस्काउंट ऑफर करत आहे दुकानदार. किती पर्सेंट? 20%. आणि तो तुम्हाला सांगतो की बेटा 200 रुपये पे करून टाक. किती रुपये पे करायचे? 200 रुपये. आपण पटकन मोबाईल काढतो तर काय हे क्यूआर क्यूआर, हा हा क्यूआर 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 वर 200 रुपये मारून. आजकाल ते पैसे खर्च करणं सोपी गोष्ट झालेली आहे. येत का लक्षात? मोस्टली लक्षात घ्या, हार्ड कॅश वापरा. कुठली पैसे जे देता ना तुम्ही, तो हार्ड कॅश मध्ये म्हणजे स्वरूपात, मोजून देण्याच्या स्वरूपात व्यवहार करण्याचा प्रॅक्टिस करा. ऑनलाईनच्या जमान्यात थोडेसे कमी राहा. समजलं का? समोर ते भारी पडणार आहे, ते जिओ सारखाच बैल करणार आहे आपलं नंतर. जिओ समजलं का तुम्हाला गेम? आता तुम्हाला पेमेंटची सवय लावून देतील की बाय ना एटीएम मध्ये जायचं काम. म्हणजे मलाच काल मी पाहू आलो, एटीएम दिसलं मला, म्हटलं यार कधी आलो होतो इथं, 2 वर्ष झाली दिसलंच नाही. समजलं काय म्हणायचं? म्हणजे ना एटीएमचं काम ना बँकेचं काम, सर्व आपलं काम कशावर आलं? फोन. सवय लागली ना आपल्याला. मग पेमेंट करायचं आहे, 2 रुपये कट. समोरतून अशा कंडिशन येतील की 100 रुपयाचं पेमेंट करायचं असलं तर त्याच्या मागे 2 रुपये काय लागतील तुम्हाला? चार्जेस आहे. जसं आता मोबाईल रिचार्जवर लागू राहील ना, सेम कंडिशन समोर जाऊन त्याची सुद्धा होणार. तर जेवढं होते तेवढं मेहनत करण्यावर भरोसा ठेवत चला. जेवढे जेवढे आळशी होत असाल तेवढं तेवढं नुकसान होत जाईल. ठीक आहे? इथेच लक्षात घ्या, आपण कॅल्क्युलेशन करत नाही बरेच जण. ठीक आहे? आता हे बुक भेटायला किती रुपयाला पाहिजे होतं? 46 रुपये कमी व्हायला पाहिजे. याचे 10% किती आहे? 23. 20% किती होता? 46. तो मला सांगा, 230 मधून 46 गेले 184. किती? 84. एकशे किती? 84. म्हणजे 184 ला जे बुक आपल्याला भेटायला पाहिजे होतं, किती पे करू आलो आपण? 200. किती रुपयाचं नुकसान आहे? 16 रुपयाचं. तर 16चं नाही, 20 रुपयाचं नुकसान आहे. किती नुकसान आहे? 20 रुपये. कारण त्यानं 184 सांगितल्यानंतर, आपणही भारतातलेच लोक आहे, 4 रुपये घेत असते का काका? है ना? कितीला घेतलं असतं आपण ते बुक? 180. तो त्याचे 4 रुपये वाचवासाठी तुमचे 16 रुपये काढ. कारण त्याला माहित आहे हा काय करते? राऊंड फिगर. हा 4 रुपये की देणार नाही आहे, हा किती देणार आहे? 180. छोट्याशा कॅल्क्युलेशन ना किती रुपयाचं सेव्हिंग होऊ शकते तुमचं? 20 रुपयाचं. आणि खडूस असला तर 16 रुपयाचं. थोडासा हाशी मजाकवाला असला तर 4 रुपये सोडून देईल. आणि त्याला जर म्हटलं जातं तू तुझे नाही सोडू राहिला, तुम्ही माझे कायला सोडू, तर तरी आपले किती रुपये वाचू राहिले? 16 रुपये. समजलं का? म्हणजे एक छोटस कॅल्क्युलेशन आपले पैसे वाचू शकते. बस मी हे कॅल्क्युलेशन सांगितलं असं, आणि एका पोराने चष्मा बनवायला टाकला होता. दुसऱ्या दिवशी गेला चष्मा आणण्यासाठी, तिथं त्यांच्याला डिस्काउंट, त्यानं असाच काहीतरी घपला करून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तो बिलच घेऊन आला क्लासमध्ये डायरेक्ट. हे पहा म्हणे सर 35 रुपये वाचले. खरंच सांगू राहिलो, खरंच घडलेली घटना आहे आपली क्लासमध्ये. तो काय घेऊन आला? सरळ बिल. किती रुपये वाचले म्हणे? 35 रुपये एका हिशोबात. समजून राहिलं? तो लाईफ मध्ये हिशोब करणं गरजेचं आहे. ठीक आहे? हा राऊंड फिगर वाला चक्कर खूप डेंजर आहे आपल्या भारतात. नंबर्स काय केल्या जातात? राऊंड फिगर है ना. 8 रुपये कटचा चहा. किती रुपये कट? 8 रुपये कट. एक कट 8 रुपयाचा, 3 कट कितीचा? 24 रुपयाचा. बट वेटर काय म्हणते तिकडून? 7 से 25 ले लेना. आपल्याला देते साहेब बनून. आपल्याला काय बनवते पहिले? साहेब. साहेबाचे किती झाले? 25. साहेब 25 काढून देऊन दे. पण त्याला माहित नाही
मॅथ्स वाले साहेब आले म्हणून चहा प्यायले. तुम्ही म्हणायचो 25 नाही 24 झाले, 1 रुपया परत दे. 1 रुपया मी काय मागायचो परत मागायचो. त्यानं 2-3 वेळा खडूस तोंड करून देऊन दिला है ना, की बा काय 1 रुपया मागते एवढा मोठा माणूस. त्याचं राहिलंच नाही ना, म्हणजे ते रावल्याने गेलं त्याच्या ना. एक दिवस त्यानं भडास काढूनच घेतली माझ्यावर. येतं लक्षात. तो शब्द होता काय म्हणे सर, 1 रुपयासाठी तुम्ही काय, 1 रुपयानं तुम्ही काय बिल्डिंग बांधणार आहे का? काय शब्द होता? 1 रुपयानं तुम्ही बिल्डिंग बांधणार आहे. माझा आन्सर होतं तुम्ही बांधली मलाही बांधू द्या. तुम्ही बांधली मलाही बांधू द्या. आलं का लक्षात? नाव नाही सांग, इथं जवळपासच बिल्डिंग आहे. तुम्ही बांधली मलाही बांध. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात येईल काय सर 1 रुपयाचा हिशोब सांगू राहिले. येतं का लक्षात? पण एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात घ्या, की माझी 1 रुपयाची गरज खरंच त्या व्यक्तीला आहे का? बाहेर एखादा निडी पर्सन असेल त्याला मी देईल ना, याला कशाला देईल. येतं लक्षात? बरा हा इमानदार असता 2 कटचे 8 रुपयाने किती रुपये व्हायला पाहिजे? ग्राउंड फिगर 15 वाले पाहिजे ना. इमानदार आहे ना तू. 24च्या वेळेला तुझ्या 25 होतात, तर मग 16च्या वेळेला किती व्हायला पाहिजे? मग काऊन 16 होता? मग कसे 4 रुपये चिल्लर सापडतात तुझ्या बरोबर? समजुराला काय म्हणायचं आहे? आता तर 10 रुपये कट झाला, टेन्शनच खतम, दिली नाही करू. आता किती रुपये कट आहे सध्याच्या? हा 10 रुपये कट, टेन्शनच खतम आहे त्या आकडे. ठीक आहे. अजून तुम्ही बघा 35 रुपये प्लेट नाश्ता, 35 रुपये किंवा 30 रुपये जरी प्लेट असला ना, तर हाफ प्लेट 20 रुपयाचा असतो. हाफ प्लेट 20 रुपयाचा. आपण आंदोलन करायला पाहिजे त्यासाठी एक मोठं. 30 रुपये प्लेट, 20 रुपयाचा हाफ प्लेट तो तो तर 15चा व्हायला पाहिजे ना. हाफ प्लेट कितीचा व्हायला पाहिजे? 15चा. मग 20चा काऊन होते? आपण आजपर्यंत विचारलं कोणाला? आता विचार. आमचे सर आंदोलन करणार आहे म्हणा गोष्टीवर. भूक हडताल नाही. अं? हा मग नाही, मला पेपरवरही दिलाच चालते ना एक समोसा. मला काय ड्रोन मध्ये पाहिजे. माझे 5 रुपये वाचत असेल तर मला हाती दिलात मी तसंही खातो चहा सोबत. आपल्याला काय वाढणार नाही पाहिजे, चटणी नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला चटणी नाही पाहिजे पण त्यासोबत तसाच दिल देतो. येतं का लक्षात? तर असं, तर असे काही गोष्टी आहे जिथं अजून एक आपला भ्रम असतो. बंद करू काही थंडी वाजवलं का? कम्प्युटराइज बिल मध्ये चुकी नसते, हा पण एक भ्रम आहे. कम्प्युटरचे जे बिल राहतात ना त्याच्यात चुकी नसते असंही बऱ्याच जणांना वाटते. तुम्हाला काय वाटते? कम्प्युटरच्या बिल मध्ये चुकी असते की नसते? असते. मी काढली. मला काही कामधंदे नाही राहत, मी असेच कामं करत राहतो बाहेर गेल्यावर. आलं का लक्षात? माझे हेच काम आहे, कारण दिवसभरी हेच करतो मी. तर तिकडे गेल्यावर मला तेच सुचते. हा ना. म्हणजे आता कोणी, आता माझी बहीण किंवा समथिंग वाईफ वगैरे खरेदी करायला बसले, की त्याचे बिल आले की सर्वात पहिले मी तेच झांबलत बसतो त्याच्यात काय काय आहे. ठीक आहे. तर तुमच्या माहितीसाठी मोठ्या मोठ्या मॉल्स मध्ये कम्प्युटराइज बिल मध्ये मी काय काढलेल्या आहे, चुक्या काढलेल्या आहे. है ना. म्हणजे एका ठिकाणी असं झालं की डिस्काउंट वाला एक टॉप होता, तो त्यांनी फुल प्राइस मध्ये लावून दिला. 50% डिस्काउंट वाला टॉप, 3-4 टॉप झालेले होते, त्याच्यात त्यानं 3 सोबत चौथाही फुल प्राइस मध्ये लावून टाकला. मग डील वगैरे झालं, पैसे दिले, सर्व झाले. मी आपलं उतरता उतरता आपलं कॅल्क्युलेशन सुरू. म्हणजे का काय त्यात एक 50% आला होता ना, वापस 600 रुपये वाचले. किती वाचले? 600. पाहिलंच नसतं तर समजून राहिलं. तर कम्प्युटराइज बिल मध्ये अशा प्रकारे काही चुक्या होऊ शकतात. आपले आई वडील बघा, तुम्ही किराणा आणल्यानंतर घरी चेक करत होते की नाही? आपली पिढी आजकाल ते बिलच एवढे लंबे देऊन देतात. ते पाहिनच जीवार येते है ना. म्हणजे त्या वॉलमार्ट मध्ये तो 3-4 पत्ते देतो तेवढा, आणि माणूस तिथंच गुन्हाळा करते आणि तिथंच डंप करून टाकते त्याला. सर ना, बट ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे.
अजून तुम्ही लक्षात घ्या, आपल्यासोबत मार्केटमध्ये सायकोलॉजिकली पण खेळल्या जाते. तुम्ही डीमार्ट गेल्या, सर्वजण गेले तसा डीमार्टला, बरोबर आहे. काही ऑब्झर्व केलं तुम्ही डीमार्ट मध्ये? काय ऑब्झर्व केलं? काय राहते? हा. आणखी? हम्म? आजीच राहते. आणखी? दोन तीन अजून घेऊन सगळं आतमध्ये ठेवलं आहे. बघा, डीमार्ट मध्ये गेल्याबरोबर सर्वात पहिलं काम आपल्या ते गाडी घेते. आलं का लक्षात? बिलकुल वजन वचलाचं नाही. अंदर गेल्यावर चिल्ड एसी सुरू राहते. त्याला एकही खिडकी नाही, त्यातून उजीड अंदर येत नाही. म्हणजे 6 वाजले अशी सर ट्युशन सुरू झाले, गेले खड्ड्यात असे सर ते तुम्हाला माहितच नाही पडू दे 6 वाजले पण. समुद्राला काय म्हणत, मस्त आरामात फिरता राह म्हणते. दुसरी गोष्ट, बसायला जागा आहे नाही, म्हणजे तू फिरता राह, मुव्हेबल राह. समजलं का? मग आता गाडी दिली आपल्या हाती, गेल्याबरोबर सर्वात पहिले माझ्या ऑब्झर्वेशन नुसार एक नरम ब्रेडचा पुडा ठेवला राहते, ज्याच्यावर काहीतरी डिस्काउंट राहते. आणि त्याला पाहिल्याबरोबर आपल्या मनात चित्र जागृत होते, चहात बुडवला नाही, सँडविच केला, तो अननोईंगली तो ब्रेडचा पुडा आपल्या बास्केटमध्ये आलेला असते. थोडेसे समोर गेले की एका चिवड्याच्या पाकिटवर दुसरं चिवड्याचं पाकिट फ्री. समजलं? गाडी पलटवली की चिप्सचे पाकिट, रसगुल्ल्याचा 200 रुपयाचा डब्बा 100 रुपयात. खाचा नाही. समजलं? समोर अजून गेले की हे सर्व कशाच्या गोष्टी आहेत, पहिले तर खा प्यायचे, आणि ज्या निडेड वस्तू आहेत त्या सर्वात मागे, है ना. सर्वात जास्त मजा येत त्या किंडर जॉयची. कशाची? किंडर जॉय. तुम्ही खाल्लाय किंडर जॉय? लय पापी लोक आहे तुम्ही. माझी तर अजूनही हिंमत नाही झाली माहिती त्याला खायची. आम्ही सोनपापडीवाले लोक 1 रुपयाच्या नाही, ते 45 रुपयाची चॉकलेट खायची हिंमतच नाही होत कधी. माझ्या मुलीला मी पूर्ण डीमार्ट मध्ये समजून सांगतो, चांगलं नसते ते, बाहेर तरी खो, है ना. कारण मी कधी हिंमत नाही केली त्याला खायची. आता ते स्वभाव बनून जाते माणसाचा, आहे ना. पैसे असतानाही मग अशा गोष्टीला हात लावत नाही. मला ते लॉजिकच पटत नाही की एवढसा किंडर जॉय त्यात अर्ध्या याच्यात चॉकलेट न अर्ध्या याच्यात ते खेळून, एवढ्या चॉकलेट कोण पैसे देईन 45 रुपये, है ना. तर मी पूर्ण डीमार्ट मध्ये तिला समजून सांगतो, आणि कसं काही करून तिला कन्व्हिन्स करतो किंवा नाही खायची. मग जसं त्यांनी सांगितलं, बिल काउंटरवर आलो, खाऊन जाते किंडर, आणि तिथं काहीच म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट, लेकरांच्या खाय पायच्या ज्या वस्तू असतात ना, ते एकदम असा हात पोचून अशा ठिकाणी असते. आपलं लक्ष चुकलं की इकडे पप्पा. आता त्यांना 5-6 वस्तू आणून टाकल्यावर 2-3 तर आपल्याला नाही, काही तर 2 तर घ्यास लागतात. याले नाही म्हणसान, त्याला नाही म्हणसान, ते याले नाही म्हटलं की ते तेवढ्या वेळात दुसरं घेऊनही आणते तिथं. तर त्याला 2-3 वस्तू त्या घेऊन घ्यास लागतात. येस ऑर नो? तो अशा प्रकारे आपली शॉपिंग तिथं होते. म्हणजे अनवॉन्टेड वस्तूही बऱ्याचशा आणल्या जातात. नाही तर पहिले आपले वडील जात होते आणि घेऊन येत. आमच्या वेळेस किराणा दुकानात पाठवलं की एकच ऑप्शन असायचा, 2 ऑप्शन, एक सोनपापडी आणि एक किसमिस चॉकलेट होती. एक काहीतरी ती इलायचीची चॉकलेट होती, किसमिसच नाव होतं का काय माहिती तिचं. नाही, राजमलाई तर छोटी होती, एक 1.5 रुपयाची चॉकलेट भेटते, ती लय महाग वाटे त्यावेळेस. किती रुपयाची? 1.5 रुपये. इलायची वाली याच्यासारखी किसमिस सारखी चॉकलेट असायची छोटीशी. बस झालं. हायस्ट हायस्ट किती रुपये खर्च? 1.5 रुपया. नाही तर 1 रुपयाची सोनपापडी. हे आमचे त्यावेळेच स्वप्न माझं. सासऱ्याला काय मागशील बाबू? तो सोनपापडीचा डबा. लहानपणीचं स्वप्न, सासऱ्याला काय मागशील? सोनपापडीचा डबा. हा, सोनपापडी देशे, बाकी काही गिफ्ट मध्ये काय लागत मग? सोनपापडीचा डबा. खरंच 45 रुपये चॉकलेट खाणार आहे आम्ही? चान्सेस तर कमी. ठीक आहे, हे समजला पिक्चर. दुसरी गोष्ट, ग्रॅम्स मध्ये पण खेळल्या जाते. कशामध्ये? ग्रॅम्स मध्ये, ब्रँड्स मध्ये, है ना. एज नुसार,
म्हणजे सर्व गोष्टीत आपल्यासोबत सायकोलॉजी, हे काही अशाच घडलेल्या गोष्टी नाही आहे बरं. ह्या सर्व कशा गोष्टी आहे सायकोलॉजिकली, म्हणजे या गोष्टीसाठी जे MBA वाले राहतात ना, मार्केटिंग सेल्स वाले वगैरे है ना, तो त्यांना ते 30-30 लाख रुपये पगार देतात. किती? की बरोबर कुठं काय प्लेस करायचं, कुठं काय मांडायचं आहे, कसा त्याचा डिस्प्ले करायचा आहे, कसे लोक अट्रॅक्ट होतील, हे सर्व माइंडफुली केलेल्या गोष्टी आहे. म्हणजे असं नाही की बा आणलं आणि ठेवून दिलं, तसं चालते का त्यांचं? नाही. त्याच्यात विंडो शॉपिंग पण करतो आपण. कोणती शॉपिंग? विंडो शॉपिंग. हा प्रकार माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? वारंवार जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर म्हणजे आघात करते है ना, आता प्रकार सांगतो तुम्हाला विंडो शॉपिंग. तर मी डीमार्टला जायचो, तो वरच्या सेक्शन मध्ये एक तो असा पियानो ठेवला राहते, तिकडच्या मोठ्या डीमार्ट मध्ये तिकडे राहतो त्यावेळेला. मग असं फिरता फिरता त्या पियानो सोबत मी वाजवत आता येत नाही आपल्या, ट्रिंग ट्रँग ट्रिंग ट्रिंग काहीतरी वाजवायचं. नाही, पोरीलाही मजा मलाही मजा, 2-4 मिनिटं टाइमपास. 3 वर्ष स्वतःला रोखलो मी. किती वर्ष? 3 वर्ष. वाजवाचाच आहे, घ्यायचा थोडी आहे. वाजवाचाच आहे, घ्यायचा थोडी आहे. 3ऱ्या वर्षी मी तो उचलून आणलाच. 3 वर्षानंतर तो उचलून आणलाच. आणि आता पुण्या पोत्यात आणि कुकडे भरून तो पडलेला आहे, कोणाला माहिती नाही. एक फक्त ते म्युझिक शिकलो होतं, हॅपी बर्थडे टू यू वाला, ते विसरलो आता. गेले पैसे. समजलं का? याला काय म्हणतात? विंडो शॉप. म्हणजे हळूहळू ती गोष्ट आपण काय करून राहिलो, अट्रॅक्ट करू राहिलो. म्हणजे पाहणंही गुन्हा आहे. पाहणंही काय आहे? गुन्हा आहे. येतं का लक्षात? म्हणून ते फिरतं ठेवतात ना आपल्याला, की भले तुम्ही एक वस्तू आता खरेदी नाही करू शकत, बट तुम्ही त्याचं माइंड मध्ये पिक्चरायझेशन चालते की नाही, एक दिवस है ना. चला पुढच्या महिन्याची लायकीची नसन आपल्या, चला बा पगार झाल्यावर घेऊ, है ना. मग ते नंतर ही गोष्ट घडते. येतं लक्षात? तर हे असं सर्व प्रकारे काय केलं जाते आपल्यासोबत, सायकोलॉजिकली खेळल्या जात. तुम्ही बघा आता काही काही गोष्टीत आपल्याला काय वाटते की गोष्ट जास्त प्रमाणात घेतल्यावर आपल्याला काय पडते, स्वस्त पडते. सर ना, मी तुम्हाला डायपरची स्टोरी सांगतो. डायपर माहिती आहे? एक डायपर 11 रुपयाचं. एक डायपर 11 रुपयाचं. 10 डायपर किती रुपये? एक 11 रुपयाचं, तर 10 कितीचे? आणि क्वांटिटी जास्त घेत आहे तर कितीला पडायला पाहिजे? काही ना काही डिस्काउंट द्यायला पाहिजे. त्याची प्राइस असते 165. पाहिजे तुम्ही चेक करा, तुम्हाला माहित पडत किती प्राइस राहते. 165. आणि मग डिस्काउंट काटून त्याला 145 रुपयावर वगैरे आणतात. किती एक्स्ट्रा चालले. आणि आपल्याला काय वाटतं, जास्त घेतली म्हणजे स्वस्त पडलं. ही आपली सायकोलॉजी बनलेली आहे. हालाकी ते काय पडलं, महाग पडलं. समजायला काय म्हणायचं? तर हे मी एका मेडिकलवर झालो होतं माझ्यासोबत असं, आणि माझं कॅल्क्युलेशन सुरू राहते. तो त्याची माझी मुलगी एकाच वयाची होती है ना. तुम्ही म्हटलं तरी हे 11 रुपयावाले 10 दे म्हटलं. त्याने तो 10चा पॅक दिला होता ना, म्हटलं हा 10चा पॅक नाही पाहिजे मला, काय पाहिजे? 11 रुपयावाले 10 दे म्हटलं. तो म्हणे काऊन म्हणे एकाच्यात घेऊन जा ना म्हणे, 35 रुपये चालले ना. तो म्हणे मी 10 वर्षापासून धंदा करू राहिलो, अजूनही माझ्या लक्षात नाही आलं म्हणे. 10 वर्षापासून मी धंदा करू राहिलो, माझ्याही लक्षात हे अजून आलेलं नाहीये की 10 घ्यायला पुरते म्हणजे एक एकचे. मी तर म्हटलं बा वेगळं एका याच्यात पॅकिंग होऊन राहिलं 10 याचं, तो स्वस्त पडायला पाहिजे ना. स्वस्त नाही, ते काय पडते, महाग पडते. क्लीन अँड क्लिअर जेलचं एक वेळा झालं होतं. ते डब्बी राहते मेडिकल मध्ये समोर ठेवलेली त्या भरणीमध्ये, ते मी काढलं. 10 ग्रॅम 10 रुपयाची डब्बी. तुम्ही कधी चेक करून पहा मार्केटवर, 10 ग्रॅम डब्बी 10 रुपये. म्हणजे काय एवढी घ्या, थोडी मोठी दे म्हटलं बा. म्हणजे 100 ग्रॅमची डब्बी ती किती रुपयाची व्हायला पाहिजे? 10 ग्रॅम 10ची 100 ग्रॅम 100ची 135 रुपये. आता का 10 डब्या घेऊ म्हटलं, लावाच नाही. 10 डब्या घेतल्यापेक्षा लावायचंच नाही, हे ठेवतो डब्बी वापस नाही पाहिजे आता. समजून आलं का? आणि लहान लेकरांचं बघा. लहान लेकरू म्हणजे आपण लहान वस्तू विकत घेतो. लहान लेकरासाठी कोणती? लहान. आता माझी मुलगी होती तेव्हा 2 वर्षाची. एक पावडरचा डब्बा काढला माझ्या वाईफनी, सांगितलं हे घेऊ काय म्हटलं ठीक आहे. मग मी घेतला, पलटवला, आपलं काम सुरू. तू पहा दुसरी वस्तू तोपर्यंत है ना. पलटवलं तर काहीतरी 100 ग्रॅमचा डबा, आय थिंक काहीतरी 65-80 रुपीजचा समथिंग काहीतरी होता.
है ना. त्याच्या बाजूला एक मोठा डबा होता, त्याच्या 4 पट, म्हणजे 450 ग्रॅमचा डबा. तो किती रुपयाचा असावा? 130 रुपयाचा. 120 की 130चा होता, आता मला एक्झॅक्ट नाही आठवण. त्याच्या 3 पट मोठा. येतं का लक्षात? आणि त्याची प्राइस किती? 120. छोटा ठेवून दिला, मोठा उचलला. म्हटलं 3 वर्ष लोक पावडर थोडी खराब होते. पावडर खराब होते का? नाही, लाव असं आहे आता. तर मग डब्बा कुठला घेतला? मोठा. ते एक कॉफीचं एक्झाम्पल बघितलं होतं. 50 ग्रॅम कॉफीची बॉटल दिली माझ्या वाईफने माझ्या हाती. कॉफी घेऊ म्हणे, कधी कधी पेत जाऊ, अजूनही पाजली नाही. कधी कधी पेत जाऊ. म्हटलं ठीक आहे भाऊ. पलटवली बॉटल आपली. 50 ग्रॅम कॉफीची बॉटल काहीतरी 110 रुपयाची समथिंग काही, है ना. मग त्याच्या बाजूला एक 50 ग्रॅमचं पाऊच ठेवलं होतं. 50 ग्रॅमचं काय होतं? पाऊच. आणि आय थिंक ते 60 की 65 रुपयालाच होतं काहीतरी. किती? 60 की 65. मग मी आवाज दिला, म्हटलं बॉटल आहे का घरी? म्हणे हो. म्हटलं हे ठेव, हे पाऊच टाक. किती वाचले? 50 रुपये. समजू राहिलं का? असं जेव्हा तुम्ही बघायला जासाल ना, तो अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन सापडते आणि तुमचे बरेचसे पैसे वाचलेले पैसे माझ्या नंबरवर फोन पे करून देतात. ठीक. एवढं मोठं त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. कॅल्क्युलेट करायचं, थोडस बघायचं, आणि कम्प्युटराइज बिल मध्ये सुद्धा चुक्या निघतात. आणि डिस्काउंट करसाल तर असे 10-10, 5-5 रुपयानं भरपूर मोठा कार्यक्रम होते, है ना. आम्हाला 1 रुपयाची किंमत आमच्या पिढीला माहिती आहे, कारण 1 रुपयासाठी आम्हाला बिना हवेची सायकल घरापर्यंत चालवत आणावं लागत होती. हवा भेटेन सायकल मध्ये? हा, 50 पैशात एक टायर. मग हवा नसली तर 50 पैशाची हवाही देत नव्हता. तसाच गरीज आहे, म्हणून आम्ही ते बघितलेलं आहे. आणि कधी कधी माहित आहे का, पैसे असूनही तुमचं काम होत नाही. एक वेळा कोरोनाच्या काळात आरटीओ मध्ये मी गेलो, गाडी लावली, टू व्हीलर उचलून घेऊन गेले माझी. मग आता इरविन चौकात घेऊन जातात उचलून. तिथं जायसाठी माझ्याजवळ चिल्लर पैसे नाही, माझ्याजवळ होते 500 रुपये. कोरोनाचा काळ, तेव्हा कोणी म्हणजे भेटणार नाही, काही नाही. तर कसं काही इथपर्यंत पंचवडी पर्यंत मी आलो इकडच्या आरटीओ ऑफिसवरून. मग इथून कुठं जायचं होतं मला? इरविन चौक. इरविन चौकात जायचे लागते 10 रुपये. किती रुपये लागते? 10 रुपये. माझ्याजवळ कितीची नोट होती? 500ची. मग मी ऑटोवाल्यांना इमानदारीने सांगितलं, बाब इरविन चौकात जायचं आहे, बट माझ्याकडे चेंज नाही आहे. माझ्याकडे काही नाही आहे, चेंज नाही, है ना. तर ते म्हणे नाही, म्हणे मग नेऊ शकत नाही. मग मी लिफ्ट मागायला लागलो, तर ऑटोवाले हसायला लागले. गाडीवाला थांबायला तयार नाही. किती रुपयासाठी वांदा? 10 रुपयासाठी. पैसे नव्हते काय? पैसे होते. पण हे असे कधी कधी आपले थोड्याशा गोष्टीसाठी वांदे होऊन जातात. ठीक आहे. तर आता पर्सेंटेज काढायचे कसे ते बघ. 10% ऑफ 800. 800चे किती पकडायचे आपल्याला? 10%. तो एकदम सोपा आहे 10% काढणं. व्यवस्थित लक्ष द्या. उजवीकडनं एक डिजिट सोडून पॉईंट, जे काही संख्या दिसत असेल ते काय झालं आपलं? 10%. म्हणजे 800चे 10% किती झाले? 500चे 10%, 1200चे 10%, 1800चे 10%, 2100चे 10%. ते एका सेकंदात. सर नो. ठीक आहे. तर याच्या पुढे त्या दुकानवाल्याला विचारायचं नाही, स्वतः कॅल्क्युलेट करायचं, सांगायचं एवढे होते म्हणून. आलं का लक्षात? थोडंसं डोकं तिथं लावायचं, नाही तर तो तुम्हाला सांगितलं काय करते. तर 230चे 20% डिस्काउंट दिलं की 200 मारून दे म्हणते बेटा फोन पे याच्यावर. ठीक आहे. चल, 10% समजलं. तो 10 करता येतात, तर 20 पण करता येतात. 800चे 10% झाले 80, तर 20% 160. 30 करायचे असले तर 240. 8 त्रिक 24. समजलं का? म्हणजे पटकन 20ही करता येते, पटकन 30ही करता येते. ठीक आहे. 10% होऊन 20-30 वर जाऊ शकतो आपण. आता लक्षात घ्या, 5%. किती पर्सेंट? 5%. तो 800चे 5%. ठीक आहे. तो 10% काढले. तो 10च्या अर्धे इथं 5 होऊन राहिले. तसे 80च्या अर्धे किती? 4. येतं लक्षात? अजून एक उदाहरण लक्षात आलं, बघून घ्या. आता काही ठिकाणी आहे ना 10% डिस्काउंट मिळते असं घोषित असते, है ना, की बाई इथं 10% डिस्काउंट मिळते. पण आपल्या गाडगे नगरातल्या एका मेडिकल मध्ये माझ्या समोर ही घटना घडली. नाव नाही सांगत.
पण बी अवेअर युअर सेल्फ. ठीक आहे, मारायला येतील नाहीत लोक मला काय करू राहिले म्हणून. ठीक आहे, तो त्या व्यक्तीचं 2300 रुपये बिल झालं. किती रुपये बिल झालं? 2300, है ना. आता घोषित आहे की 10% डिस्काउंट आहे. आपल्याला वाटतं आपल्याला भेटला डिस्काउंट काटूनच हे आपल्याला वस्तू भेटलेली असेल. तर माझ्या समोरची गोष्ट आता मी ऑब्झर्व करत राहतो. त्यांचा जो तो काम करणारा मुलगा आहे मालकाकडे आला, सांगितलं की अरे 2300 झाले, घेऊन टाक. समजलं का इशारा? डिस्काउंट वगैरे म्हणजे तो आला किंवा डिस्काउंट किती देऊ असं काहीतरी विचारासाठी, आणि याचा इशारा. समजला कार्यक्रम? याचा लक्षात. मग त्यानं कॅल्क्युलेटच केलं नाही, नाही तर किती रुपये वाचले असते? 230. येतं का लक्षात? मोस्टली आता सर्व मेडिकल मध्ये 10% डिस्काउंट भेटतो. येतं का लक्षात? मोस्टली समजा 10% डिस्काउंट मिळतो. तो दिला की नाही दिला आपल्याला विचारणं गरजेचं आहे. सोपी रक्कम आहे का ही? 230 रुपये. किती शब्द म्हण लागते फक्त? दादा तो डिस्काउंट काटला की नाही, काय म्हणा लागते? 10% डिस्काउंट दिला की नाही. समजलं का? त्याने जर दिला नसेल तर एक तर थोडीशी वादविवादी होईल, डबल आपण त्या ठिकाणी जाणार नाही, कारण दुसरीकडे अवेलेबल आहे ना आपल्याला. मग जिथं आहे तिथून आपण काय करणार? परचेस. आपल्याला माहित तर पडेल काय सुरू आहे तर नक्की. एक वेळेचं नुकसान ठीक आहे, पण आयुष्यभरासाठी आपण काय होऊन जाऊ? सेव्ह होऊन जाऊ. समजला कार्यक्रम? हे माझ्या समोरची रिसेंट मधली घटना सांगू राहिलो तुम्हाला. ठीक आहे, किती वाचले असते त्या व्यक्तीचे? 230. ठीक आहे, चल. तो 10% 5% समजलं. 5% वरून 2.5% लक्ष. 2.5% ऑफ 800. तर बघा 10 × 4 = 5, 5 × 4 = 2.5, तसे 80 × 4 = 40, 40 × 4 = 20. म्हणजे 10, 5 आणि 2.5 हा काय झाला? एक बंच झाला. समजलं का? म्हणजे 10 करता येतात, 5 करता येतात आणि 2.5 करतात, 2.5 पण करता येतात. मग आता 1% इथून वेगळा, 1% ऑफ 800. समजलं ना? हा एक बंच झाला. सरळ सरळ 10 काढले की 5 आणि 2.5. 1% उजवीकडनं 2 डिजिट सोडून पण. किती डिजिट सोडून? 2. 10% काढताना 1 डिजिट आणि 1% काढत असताना 2 डिजिट. किती झाले? 8. मग आता 0.5%, तो 1च्या अर्धा 0.5, तसा 8च्या अर्धे 4. ठीक आहे, याला लिहा आणि तुम्ही 600चे ट्राय करा. असेच सर्वेचे सर्व.